हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली तुमचे स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये द क्रिएटिव्ह हेवन. मुलांना सुट्ट्या चालू आहे. बऱ्याच फॅमिलीमध्ये एक मूल आणि आई वडील असे आहे. पूर्वी जॉईंट फॅमिली असायच्या, मग सुट्ट्यांना खूप मजा यायची. काय काय करायचं आहे ते ठरलेलं असायचं, पण आता तसं नाही. आई वडील दोन्ही जॉब करतात किंवा मग वडील जॉब करतात, आई घर सांभाळते. त्यामुळे बाबांना तर वेळच नसतो. सुट्टीच्या दिवशी थोडाफार टाइम स्पेंड करणं होतं तेवढंच. जरी आई घर सांभाळत असली तरी तिलाही वेळ नाही मिळत. आईची ड्युटी तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असते. तिला तर कधीच सुट्टी नसते. असो, मीही एक गृहिणीच आहे. तेवढ्यातून हे सगळं मॅनेज करून मुलांनाही वेळ दिला पाहिजे, त्यांनाही छान वाटतं. तर आज ना शिवण्याला काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. मी तिच्यासाठी ड्राय क्ले मागवलेला. तिला काहीतरी बनवायचं होतं. मग ती म्हटली, आई तूही माझ्यासोबत बस, आपण दोघी मिळून काहीतरी बनवूया. ठीक आहे म्हटलं. मग त्यासाठी हे सगळं घेऊन बसले. थोडंसं मोबाईलवर सर्च केलं आणि ठरवलं काय बनवायचं, आणि आम्ही ते बनवायला सुरुवात केली. आम्ही दोघींनी काय बनवलं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. तिच्यासोबत वेळ घालवल्यानंतर मला एक वॉल डेकोर बनवायचं होतं. म्हटलं वेळ आहे तर बनवून घेऊ. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मराठी महिने कॅलेंडर बनवलं आहे. आय होप ते तुम्हाला आवडलं असेल. तसंच आज सुद्धा एक वॉल डेकोर बनवला आहे. जेवणाच्या अगोदर वदनी कवळ घेता असा श्लोक म्हणायचा. मला आठवतंय, मी ज्या बालवाडीमध्ये होते तिथे एक सर्कल बनवायचे. त्या सर्कलवर आपण थांबायचं आणि आतमध्ये डबे ठेवायचे. सुट्टीमध्ये अगोदर टीचर वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणून घ्यायचे आणि त्यानंतर आपापले डबे घेऊन जेवायचो. किती छान ना. तुमच्या शाळेतही असं घ्यायचे का? आणि तोच श्लोक मी केळीच्या पानावर बनवणार आहे. इथे केळीचं पान असलेला हा बेस आहे. त्याला मी अगोदर प्रायमर देऊन घेतला. नंतर हे वदनी कवळ घेता हा श्लोक लिहिलेल्या अक्षरांना देखील प्रायमर देऊन घेतला. नंतर दोन्ही सुकल्यानंतर केळीचं पान असलेल्या बेसला ग्रीन कलर दिला आणि श्लोक लिहिलेल्या अक्षरांना येलो कलर दिला.
आता याचा कलर पूर्णपणे सुकलेला आहे. कलर वॅर्निश करून घेऊयात. सगळ्यात अगोदर केळीचे पान असलेल्या बेसला वॅर्निश केलं. तसेच श्लोक लिहिलेल्या अक्षरांना देखील वॅर्निश केलं. मग हे तासभर सुकल्यानंतर फेविकॉलच्या मदतीनं व्यवस्थित चिटकवते. अशा प्रकारे हा देखील वॉल डेकोर तयार झाला आहे. बरेच दिवस झाले गुलाबजाम केले नव्हते. घरामध्ये गुलाबजाम प्रीमिक्सचं एक पॅकेट होतं. म्हटलं गुलाबजाम करूयात. तसेही सुट्ट्या चालू आहेत. मुलं दिवसभर घरी असल्याने सारखं काही ना काही खाणं चालूच असतं. मग हे करून ठेवलं की बरं पडतं. इथे 250 ग्रॅम चितळी गुलाबजाम प्रीमिक्स घेतले आहे. दरवेळी मी हेच वापरते. गिट्सचे एकदा केले होते पण थोडेसे कडक वाटले. चितळ्यांचे मस्त मऊ लुसलुशीत गुलाबजाम होतात. प्रेमिक्सचा गोळा बनवून घेतला आणि छोट्या छोट्या गोल आकाराचे गुलाबजाम बनवले. नंतर तळण्यासाठी एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं व दुसरीकडे पाक करण्यासाठी जाड बुडाची कढई ठेवली. 250 ग्रॅम प्रीमिक्ससाठी साधारण आकाराचे 3 कप साखर आणि 3 कप पाणी एवढा पाक लागतो. पाणी आणि साखर दोन्ही मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं मोठ्या गॅसवर उकळून घेतले आणि 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर ठेवला. अशा प्रकारे पाक रेडी झाला आहे आणि गुलाबजाम देखील मंद आचेवर तळून घेतले आहेत. गुलाबजाम हे बनवून लगेच होतात, मात्र पाकामध्ये लवकर मुरत नाही आणि घरामध्ये सगळ्यांना खायची घाई खूप असते. मग काय करणार? तर गुलाबजाम पाकात लवकर मुरतीलही आणि सगळ्यांना वेट करावा लागणार नाही. त्यासाठी इथे मी एक ट्रिक वापरते. ती आज तुमच्यासोबत शेअर करते. शक्यतो घरामध्ये टूथपिक या असतातच. गुलाबजामसाठी तळलेले जे गोळे असतात त्यांना या टूथपिकने होल करायचे, जसे की पक्षी टोची मारतात तसे, आणि पाकात टाकायचे. लगेच मुरतात. तुम्ही सुद्धा करून पाहू शकता. मी तर नेहमीच करते. जेवणाच्या वेळेपर्यंत गुलाबजाम छान पाकात मुरतील. स्वयंपाकाची वेळ झालेलीच आहे आणि डिशवॉशरला भांडी देखील झाली. ती लावून घेते. आजचा पूर्ण दिवस हा कामातच गेला. या सगळ्यात शिवण्या खूप खुश आहे, कारण तिच्यासोबत तिची आवडती ॲक्टिव्हिटी केली आणि गुलाबजाम देखील केले. मुलं खुश तर आपणही खुश असतो. दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. फ्रेश होऊन दिवा लावून घेते आणि 5-10 मिनिटं छान रिलॅक्स होते. इथे गुलाबजाम 1 ते 1.5 तासात छान मुरलेत आणि आजच्या जेवणाला आजच बनवलेले गुलाबजाम आणि डाळ खिचडी केली. अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस युटिलाइज झाला आहे
आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.